नमस्कार. मी डॉक्टर अदिती कार्मेक. कविता हा आपल्यापैकी अनेक जणांच्या आवडीचा विषय असेल. मराठी काव्य विश्वामध्ये राजकवी भा रा तांबे यांच्या कविता वाचताना आपण अनेकदा स्तिमित होऊन जातो. स्त्री मनातल्या अगदी बारीक सारीक भावना, हळवी आंदोलनं, ओव्या, विधवांची दुःख, हे सगळं इतक्या समर्थपणे त्यांनी आपल्या लेखणीमधून चितारलेलं आहे की जर सांगितलं नाही तर कळतही नाही किंवा पटतही नाही की या कविता एका पुरुषाच्या लेखणीतून उतरलेल्या आहेत. तसं तर परकाया प्रवेशाची देणगी कवीला मिळालेली असतेच, पण तरी सुद्धा असं मातृहृदय फार कमी बाबतीमध्ये पाहायला मिळतं. समकालीन कवींमध्ये हीच मातृहृदयाची देणगी मला कवी किरण येले यांच्याकडे पाहायला मिळते. बाईच्या कविता हा त्यांचा पहिला कविता संग्रह वाचल्यापासूनच त्यांच्यातील संवेदनशील कवी मनाने आपल्यापैकी अनेक जणांचं मन आकर्षून घेतलेलं आहे. हा त्यांचा पहिलाच कविता संग्रह अतिशय लोकप्रिय ठरला. त्याच्या कितीतरी आवृत्त्या सुद्धा निघाल्या. नुकताच त्यांचा बाई बाई गोष्ट सांग हा दुसरा कविता संग्रह मी वाचून संपवलेला आहे. आणि या कविता संग्रहामधल्या कविता अशा आहेत की त्या वाचकाला अगदी प्रत्येक पानावर थबकायला भाग पाडतात. स्त्रीच्या मनातली दृश्य अदृश्य भीती, काळजी, तिच्या अस्फुट भावना, स्त्री असण्यामुळं तिच्या पदरी पडलेले चांगले वाईट दान, स्त्रीत्वाचे भोग, अभिशाप म्हणता येईल असं तिचं अटळ प्राक्तन, बरंचसं बोललं तरी अव्यक्तच राहणारे तिच्या मनातले तरंग, तिचे भावबंध, हे सगळं अत्यंत ताकदीनं आणि तरीही अतिशय तरलपणाने मांडणारे समकालीन कवी म्हणजे कवी किरण येले. बाई बाई गोष्ट सांग या कविता संग्रहामधल्या कविता स्वतःशी संवाद साधायला वाचकाला भाग पाडतात. असा संवाद साधल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही कोणी सुद्धा. मग ती स्त्री वाचक असेल किंवा पुरुष असेल तर त्याला स्त्री मनाचा हा साक्षात्कार पाहून थक्क व्हायला होतं. असं असतं तर स्त्रीला नेमकं हवं असतं तरी काय, या प्रश्नाचं या कवितांहून नेमकं उत्तर माझ्या समोर तरी आलेलं नाही. वाचक जर स्त्री असेल तर मग काय, तिच्या समोर जणू कोणी आरसा धरावा आणि मनाचे दुर्लक्षित कोनाडे धुंडाळायला भाग पाडावं. आपलीच अस्पर्श स्पंदनं कुणी आपल्यालाच ऐकवावीत असं घडतं आणि आपण अगदी आचारिका विचारी होऊन जातो असं माझ्या बाबतीत तरी झाल्याचं मी सांगते. सांगायची गोष्ट अशी की रांधणारी आणि वाढणारी ती स्वतःच असली तरी जेवताना बाईच्या ताटात नेहमी दुसऱ्याच्याच आवडीचे पदार्थ असतात, थाटात आणि आयुष्यातही. इतक्या साध्या सोप्या उदाहरणापासून चालू होऊन केस कोरडे केले नाही तर प्रकृती बिघडते आणि मन कोरडं केलं नाही तर संसार, हे बाईला माहीत असतं. असं वास्तव दर्शन घडवत नीट पहा. मॉलमध्ये, लग्नात, सण समारंभात जेव्हा बाई फिरत असते तेव्हा खरं तर ती तुमच्यासोबत नाही, तिच्या आतल्या रंगांसोबत फिरत असते, याची जाणीव करून देते. हे सगळं वाचत असताना आपण अस्वस्थ होतो. घशात काहीतरी अडकल्यासारखं होतं. आपल्या अतिनिकट सहवासातील स्त्रीला आपण किती ओळखतो? ओळखत असलो तरी जाणतो का असं स्वतःशी आपण चाचपडतच असतो. तेवढ्यात शेवटी कापूनच टाकावा लागतो तिला, तिचा मन नावाचा अवयव. शेवटी कापूनच टाकावा लागतो तिला, तिचा मन नावाचा अवयव. अशा ओळी जेव्हा समोर येतात तेव्हा त्या अक्षरशः अंगावर येतात. पलंगावर सगळ्यांना लागते बाई, बाईला लागतं काय माहीतच नाही. ह्या ओळी थबकायला भाग पाडतातच वाचकाला. जात्यावर दळण दळताना बाई
बाई एक पाय मुडपते हे आपल्याला माहिती आहे. आजकाल जातं दिसत नसलं तरी आपण फोटोंमध्ये तरी पाहिलेलं असतंच. पण संसारामध्ये राबताना ती काय काय मुडपत असेल बरं, असा प्रश्न उपस्थित करून कवी वाचकाला विचारात पाडतो. झाली इवलिशी चूक उभा जन्म गेला वाया. झाली इवलिशी चूक उभा जन्म गेला वाया असं सांगत तिच्या बाबतीतला दुजा भाव, उफराटा न्याय निदर्शनाला आणतो. बाईच्या कवितानंतर आलेला हा कवी किरण येले यांचा दुसरा संग्रह मला असं वाटतं स्त्रीला भानावर येण्यासाठी घातलेला जागर आहे. वेगवेगळे दाखले देत तिचीच तिला ओळख पटवून देण्यासाठी मागितलेला हा काव्य जोगवा आहे. सीतेनं लिहिलेल्या पत्रांची साक्ष काढत ती तुम्हालाच लिहिलेली होती हे ठणकावून सांगत पुढं जाताना जी कुणालाच सापडली नाहीत नंतर, तेही बरंच झालं, तेही बरंच झालं. सापडली असती तर तुम्ही पत्रांची पूजा केली असती. असं जेव्हा ही कविता म्हणते तेव्हा त्या मागला उपरोध सणसणीत चपराक आहे. मखरात बसवून मनुष्यत्व नाकारणाऱ्या समाजमनाला, त्या सनातन काव्याला भुलणाऱ्या स्त्री समूहाला. कुंकू कुंकू वाहून वाहून ही कविता सुद्धा याच जातकुळीतली. या संग्रहातील कितीतरी कवितांमधील शब्द बंदुकीच्या गोळीसारखे सणकण येतात आणि वास्तवाचं हे प्रखर दर्शन अक्षरशः सुन्न करून टाकतं. बये इतकं सोपं नाही तुला समजणं, बये इतकं सोपं नाही तुला भोगणं. हे उलगडून दाखवता दाखवता मायेने अंजारत गोंजारत, बये इतकं सोपं नाही स्वतःला समजून घेणं, असं सांगत तू स्वतःला ओळखतेस का बाई, न्याय देतेस का स्वतःला, हेही उचकटून पाहायला लावते ही कविता. भाषिकदृष्ट्या रचनेच्या दृष्टीने वेगवेगळे प्रयोग केलेले दिसतात या कवितेमध्ये. पारंपरिक उदाहरणे, दाखले यांचा आधार घेत अटळ वास्तव दर्शन घडवत आत्मभानाच्या वाटेवर स्त्रीला नेऊन सोडण्याचा कवी किरण येले यांचा हा प्रयत्न खूप विलोभनीय आहे. ऐलमा पैलमा, बाई मी उगू मुगू, लाट पोरी लाट, अळूबाई अळू या सर्वच कविता त्यातला लक्षार्थ समजून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा वाचाव्या लागतात, रिचवाव्या लागतात. भोंडल्यातला हत्ती, बांग देणारा कोंबडा यांची मदत घेत कवी स्त्रीला कळवळून सांगतो, तुझं मूळ तुझं कुळ काय याचा शोध घे, झुलू नको, दुसऱ्यासाठी फुलू नको, बाई बाई गोष्ट सांग, परीकथा नकोत, नीतिकथा नकोत, पंखांची कापलेल्या नखांची गोष्ट सांग, बाहेर ये, अंधार लांघून बाहेर ये, दार उघड, दार उघड, फेक मुखवटा अवजड, दार उघड बाई दार उघड. बाई बाई गोष्ट सांग हा काव्य संग्रह एका पुरुषाने अति संवेदनशीलतेने घेतलेला श्रीमनाचा वेध म्हणून तर वाचायला हवाच, पण स्त्रीला बोट धरून एका लख्ख उजेड वाटेवरून जाणीवेच्या प्रदेशात नेऊन सोडणारे सांगाती म्हणून मला या कविता जास्त महत्त्वाच्या वाटतात. कवी किरण येले यांचे या सुरेख काव्यसंग्रहासाठी मनापासून आभार. धन्यवाद.